स्वागत। नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। दिघ्याबाबत शासन मांडणार उच्च न्यायालयात सकारात्मक भूमिका। मुंबईत लोकल प्रवास करताना गर्दीमुळे लोकांचा जीव जात असेल तर कामकाजाच्या वेळा बदला असे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले। स्मार्ट सिटी संदर्भात सर्वपक्षीय गटनेत्यांची लवकरच बैठक, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। नवी मुंबईत वाढत्या प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त। दिघ्यातील बेघर झालेल्या कुटुंबियांचं पुनर्वसन करून त्यांना न्याय व दिलासा देण्यासाठी ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार मंदाताई म्हात्रे, विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या विषयावर सकारात्मक चर्चा केली। त्यानुसार दिघ्यातील नागरिकांबाबत 31 डिसेंबर पर्यंत धोरण आखून राज्य सरकार त्यासंबंधीची आपली भूमिका उच्च न्यायालयात मांडणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री यांनी केली। नवी मुंबईतील दिघा परिसरातील अनधिकृत इमारती जमीनदोस्त करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत। MIDC, सिडको आणि नवी मुंबई महापालिकेच्या वतीने संयुक्तरित्या ही मोहीम राबवली जात आहे। मात्र या कारवाईमुळे शेकडो कुटुंबे बेघर झाली आहेत। अवघ्या 12 ते 15 लाख रुपयात ही घरे मिळत असल्याने गरजवंत माणूस सहजरित्या या भूमाफियांच्या जाळ्यात अडकले आहेत। यामुळे मागील 5 ते 6 वर्षात उभ्या टाकलेल्या या इमारतीतील शेकडो कुटुंबे या कारवाईमुळे बेघर झाली आहेत। या कुटुंबाचं पुनर्वसन करून त्यांना न्याय व दिलासा देण्यासाठी आमदार मंदाताई म्हात्रे, ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या विषयावर सकारात्मक चर्चा केली। मुख्यमंत्र्यांनी दिघ्यातील बेघर झालेल्या शेकडो कुटुंबियांचं पुनर्वसन करण्यासाठी पुनर्वसन योजना राबविण्याचं आश्वासन दिले। त्यानुसार दिघ्यातील नागरिकांबाबत 31 डिसेंबर पर्यंत सकारात्मक धोरण आखून राज्य सरकार त्यासंबंधीची आपली भूमिका उच्च न्यायालयात मांडणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात केली आहे। ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून अखेर दिघ्यातील शेकडो बेघर झालेल्या कुटुंबांना पुनर्वसन योजनेद्वारे न्याय व दिलासा मिळणार आहे। राज्यातील बंद पडलेली किंवा आर्थिक संकटात सापडलेली एकही सहकारी सूतगिरणी विकल्या जाणार नाही। या सूतगिरणी चालवण्यासाठी कुणी इच्छुक असेल तर त्यांच्याकडून प्रस्ताव मागून चालवण्यासाठी दिला जाईल, अशी घोषणा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी विधानसभेत केली। राज्यातील सहकारी सूतगिरण्या गेल्या 3 वर्षातील सततच्या व्यापारातील मंदीमुळे आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत। राज्यातील बंद पडलेली किंवा आर्थिक संकटात सापडलेली एकही सरकारी सूतगिरणी विकल्या जाणार नाहीत। या सूतगिरणी चालविण्यासाठी कुणी इच्छुक असेल तर त्यांच्याकडून प्रस्ताव मागून चालविण्यासाठी दिली जाईल, अशी घोषणा सहकार व वस्त्र उद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी विधानसभेत केली। केंद्र सरकारने देशातील 100 शहरांचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे। या संदर्भात सर्वपक्षीय गटनेत्यांची लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री यांनी बुधवारी विधान परिषद प्रश्नांच्या उत्तरात दिली। केंद्र सरकारने देशातील 100 शहरांचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे। स्मार्ट सिटी संदर्भात लोकप्रतिनिधींनी केलेल्या वेगवेगळ्या सूचनांचा स्वीकार करण्यात येईल। तसेच या संदर्भात सर्वपक्षीय गटनेत्यांची लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत प्रश्नांच्या उत्तराला दिली। स्मार्ट सिटी संदर्भात केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत। महापालिकेबाहेरील लोकप्रतिनिधींनाही विश्वासात घ्यायला हवे। स्पेशल पर्पज व्हेइकल ची स्थापना केली जाणार आहे। SPV ला कर्ज उभारायचे झाल्यास यासाठी महापालिकेची मान्यता घ्यावी लागेल। स्मार्ट सिटी योजना ही वरच्या वर्गाला लाभ मिळवण्यासाठी नसून शहरातील नागरिकांना उत्तम दर्जाच्या मूलभूत सुविधा पुरविण्याचा या योजनेचा हेतू आहे। कचऱ्याची विल्हेवाट, सांडपाणी प्रक्रिया व पुनर्वापर, सुरक्षित सिटी, झोपडपट्टी धारकांना चांगल्या सोयी उपलब्ध करणे, गुंतवणुकीत वाढ, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्याचा प्रयत्न अपेक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। नवी मुंबईतील औद्योगिक परिसरातील प्रदूषणास दिवसेंदिवस वाढ होत असून आता या परिसरातील नागरिकांना धुराचा तसेच इतर विविध प्रकारचा त्रास मोठ्या प्रमाणावर जाणवत असल्याच्या तक्रारही पुढे येऊ लागल्यात। नवी मुंबईतील औद्योगिक परिसरातील प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत असून आता या परिसरात नागरिकांना धुराचा तसेच इतर विविध प्रकारचा त्रास मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत। MIDC विभागात विविध प्रकारच्या वायू प्रदूषणात वाढ झालेली असतानाच अधिकारी मात्र या समस्येकडे कानाडोळा करत असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे। याशिवाय नाल्यांमधील केमिकल मिश्रित पाण्यामुळेही दुर्गंधीचा त्रास वाढलाय। औद्योगिक विभागातील रसायनांच्या कंपन्यांमुळे MIDC भागामध्ये सर्वत्र धुके पडल्यासारखे वातावरण सध्या संध्याकाळच्या सुमारास सर्रासपणे पाहायला मिळते। तुर्भे व राबाळे MIDC परिसरात साधारणपणे रात्रीच्या वेळी फेरफटका मारल्यास त्याचा प्रत्यय सर्रासपणे येतो।
मुंबईत लोकलचा प्रवास करताना गर्दीमुळे लोकांचा जीव जात असेल तर कामकाजाच्या वेळा बदला. 5 वाजता सर्व कामे झालीच पाहिजे ही पद्धत आता बदला. लोकांच्या जीवापेक्षा पैसा श्रेष्ठ नाही. राज्य सरकारने आता जागे व्हावे अशा शब्दात उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले. मुंबईत लोकल प्रवास करताना गर्दीमुळे लोकांचा जीव जात असेल तर कामकाजाच्या वेळा बदला. 5 वाजता महाविद्यालय सुटलीच पाहिजे किंवा सरकारी कार्यालयाचे कामकाज संपले पाहिजे ही पद्धत आता बदला. लोकांच्या जीवापेक्षा पैसा श्रेष्ठ नाही. राज्य सरकारने आता जागे व्हावे अशा शब्दात उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले. गर्दीमुळे प्रवाशांचे बळी जात असल्याच्या मुद्द्यावरून सरकारला अनेक सूचना केल्या. लोकलची गर्दी नियंत्रित ठेवण्यासाठी कार्यालय, महाविद्यालय, शाळेच्या वेळा आणि आठवड्याची सुट्टी बदलण्याबाबत गांभीर्याने विचार करा अशी सूचनाही खंडपीठाने केली. तसेच लोकलमध्ये होणाऱ्या गर्दीवर रेल्वेचे नियंत्रण नाही का अशी विचारणा करत खंडपीठाने रेल्वे प्रशासनाला लोकलच्या काही मार्गावर लोकल चालविण्याचे अधिकार राज्य सरकार आणि महापालिकेला देण्याची सूचना केली. राज्य सरकार लोकल चालवणार का असा सवाल करत खंडपीठाने एका आठवड्यात सरकारला उत्तर देण्यास सांगितले आहे. रेल्वे अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करा. अपघात झालेल्या पीडिताला झालेली जखम गंभीर स्वरूपाची असते, त्यामुळे स्टेशन मास्तर येईपर्यंत वाट न पाहता लोकांनी पीडिताला रुग्णालयात दाखल करण्यास पुढाकार घ्यावा असे आवाहनही खंडपीठाने नागरिकांना केले. क्षयरोगांवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात राज्य सरकारला आजपर्यंत जरी यश आलेले नसले तरी शासनाच्या जनजागृतीमुळे रुग्णांच्या संख्येत घट होताना आपल्याला दिसत आहे. क्षयरोगावर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यात राज्य सरकारला आजतागायत जरी यश आलेले नसले तरी शासनाच्या जनजागृतीमुळे रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. नवी मुंबई महापालिका हद्दीत यंदा 2015 मधील जानेवारी ते ऑगस्ट या 8 महिन्यांच्या कालावधीपर्यंत 1527 क्षयरोगांच्या रुग्णांची नोंद झाली असल्याची माहिती शहर क्षयरोगी अधिकारी यांनी दिली. गत वर्षी म्हणजे 2014 मध्ये 2171 इतके तर 2013 मध्ये 2212 इतके क्षयरुग्ण नवी मुंबईत आढळले होते. वर्ष 2013 व 14 या 2 वर्षात नवी मुंबईत सापडलेले क्षयरुग्ण व यंदा आढळून आलेल्या क्षयरुग्णांची संख्या पाहता नवी मुंबईत क्षयरुग्ण सापडल्याचे प्रमाण घटले असून यामागील प्रमुख कारण म्हणजे नवी मुंबई महापालिका आरोग्य विभागाकडून याबाबत राबवले जात असलेले विविध प्रकारचे उपक्रम हे आहे. आमदार मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबई येथील सिडकोच्या धोकादायक इमारतीच्या 2.5 FSI वाढवून 4 FSI करण्याबाबत नवी मुंबईच्या नागरिकांतर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले. नवी मुंबई येथील सिडकोच्या धोकादायक इमारतीच्या पुनर्वसनासाठी 2.5 FSIचा GR काढला होता. सदर GR काढल्यानंतर त्याबाबत वास्तुविशद तसेच त्या बाबतीतील धोकादायक इमारतीतील पुनर्विकासासंदर्भात तयार असलेल्या लोकांशी चर्चा केली असता असे आढळून आले की सदर पुनर्विकास हा 2.5 FSI मध्ये योग्य पद्धतीने राबवला जाऊ शकत नाही. त्यामुळे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबई येथील सिडकोच्या धोकादायक इमारतीच्या 2.5 FSI वाढवून 4 FSI करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले. ब्युरो रिपोर्ट MVTV. आजच्या बातमीपत्रात इतकंच. तोपर्यंत नमस्कार.